आजच्या या नवीन सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे माहितीचा आणि विविध सूत्रांचा एक असा साठा उपलब्ध आहे जो एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकतो. हा असा विषय आहे जो प्रत्येकाच्या जगण्याशी जोडलेला आहे. आपण समाजात वावरताना नेहमी एक गोष्ट पाहतो, जगातील प्रत्येक माणसाला दिवसाचे केवळ 24 तासच मिळतात. नक्कीच 24 तास. बरोबर. तरी एक अत्यंत मोठा विरोधाभास असा आहे की एक माणूस त्याच 24 तासात आयुष्यभर आर्थिक संघर्षात अडकलेला राहतो आणि दुसरा माणूस त्याच वेळेचा वापर करून करोडपती बनतो, स्वतःचं साम्राज्य उभं करतो. हे खूपच विचार करायला लावणार आहे. हो ना. आणि समाजात असा एक समज आहे की हे जे श्रीमंत लोक असतात ते एकतर प्रचंड हुशार असतात किंवा ते इतरांपेक्षा अनेक पटींनी जास्त शारीरिक मेहनत करतात. पण आपला आजचा अभ्यास आणि स्रोत या समजाला पूर्णपणे छेद देतात. एकदम बरोबर. आजच्या या चर्चेचं मुख्य ध्येय हेच आहे की आपल्याकडे असलेल्या मोड्सच्या आधारे जगातील त्या 1% लोकांचं सिक्रेट सिस्टम उलगडणे. आधी हे समजून घेणं आवश्यक आहे की जेव्हा आपण यशाचा विचार करतो तेव्हा आपलं लक्ष नेहमी बाह्य गोष्टींवर असतं, म्हणजे बँक बॅलन्स किंवा गाड्या. अगदी तसंच. पण उपलब्ध स्रोतांमधील माहिती आपल्याला स्पष्टपणे सांगते की खरा फरक हा बुद्धिमत्तेत किंवा फक्त घाम गाळण्यात नाहीये. मग तो नेमका कुठे आहे? तो फरक आहे विचार करण्याच्या पद्धतीत, म्हणजेच मानसिकतेत. जगातील हे 1% लोक पैशाकडे ज्या नजरेने पाहतात तो दृष्टिकोन एका सामान्य माणसापेक्षा मुळातूनच वेगळा असतो. ही मानसिकता केवळ पैसा कमवण्यापुरती मर्यादित नसते, तर पैसा कसा टिकवायचा आणि तो कसा वाढवायचा या संपूर्ण प्रक्रियेचा तो पाया असतो. आणि मला वाटतं याच मानसिकतेचा पहिला मोठा टप्पा म्हणजे पैशाची व्याख्या. हो, पैशाची व्याख्याच वेगळी असते त्यांची. बघा ना, एका सामान्य माणसाच्या जीवनात पैशाचा अर्थ काय असतो तर फक्त पगार आणि खर्च. बरोबर. संपूर्ण महिनाभर काम करायचं, महिन्याच्या शेवटी हातात पगार येणार, त्यातून घरभाडे, वीज बिल, किराणा आणि इतर खर्च भागवायचे आणि मग परत शून्य होऊन पुढच्या महिन्याच्या पगाराची वाट पाहायची. हे एक चक्र आहे आणि हे चक्र इतकं परिपूर्ण असतं की माणूस त्यात पूर्णपणे अडकून जातो. त्याला त्या पलीकडे पाहण्याची सवडच मिळत नाही. याच चक्राला अनेकदा रॅट रेस असं म्हटलं जातं. पण या चक्रात अडकण्याचं मुख्य कारण पैशाची कमतरता नसते. मग काय असतं? पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आपल्या स्रोतांमध्ये एक अत्यंत भेदक प्रश्न दिलेला आहे. हा प्रश्न ते 1% लोक स्वतःला नेहमी विचारतात. कोणता प्रश्न? तो प्रश्न असा आहे की जर मी आज काहीही काम केलं नाही तर उद्या मला पैसे येतील का? बापरे, हा प्रश्न बरोबर साधा वाटतोय. पण तो पैशांचं संपूर्ण मानसशास्त्र बदलून टाकतो. कारण या प्रश्नामुळे एका अत्यंत महत्वाच्या संकल्पनेचा जन्म होतो आणि ती संकल्पना म्हणजे सिस्टीम. श्रीमंत लोक पैशाला केवळ उदरनिर्वाहाचं साधन मानत नाहीत, ते त्याला एका स्वयंचलित सिस्टीमचा भाग मानतात. याचाच अर्थ असा की सामान्य माणूस आपला वेळ विकून पैसा मिळवतो, वेळेच्या बदल्यात पैसा, हे साधं समीकरण असतं. अगदी. पण जेव्हा आपण या सिस्टीमबद्दल बोलतो तेव्हा तिथे वेळ विकण्याऐवजी ॲसेट्स म्हणजेच मालमत्ता निर्माण करण्यावर भर दिला जातो. ॲसेट्स निर्माण करणे हाच मुख्य गाभा आहे. आता ॲसेट्स म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं इथे क्रमप्राप्त आहे. पुस्तकी व्याख्या न पाहता याचा व्यावहारिक अर्थ काय होतो? ॲसेटची सर्वात प्रभावी व्याख्या म्हणजे अशी कोणतीही यंत्रणा जी तुम्ही प्रत्यक्ष काम करत नसतानाही तुमच्यासाठी आर्थिक मूल्य निर्माण करत राहते. म्हणजे झोपेत असतानाही पैसे मिळवून देणारी गोष्ट. एकदम बरोबर. पारंपरिक अर्थकारणात आपण बिझनेस, शेअर्स, म्युच्युअल फंड्स किंवा रिअल इस्टेट या गोष्टींना ॲसेट्स मानतो. हो, ते तर आहेतच. पण आजच्या युगात याची व्याख्या खूप विस्तारली आहे. आज एखादा डिजिटल ब्रँड, यूट्यूब चॅनल, मोबाईल ॲप्लिकेशन किंवा एखादं सॉफ्टवेअर हे अत्यंत शक्तिशाली ॲसेट्स बनले आहेत. म्हणजे एखादी डिजिटल आयडिया किंवा कंटेंट? हो, एकदाच निर्माण केलेली एखादी आयडिया वर्षानुवर्ष उत्पन्न देऊ शकते. हीच ती सिस्टीम आहे जी तुमच्या वेळेला तुमच्या उत्पन्नापासून वेगळं करते. पण इथे खूप मोठी मानसिक फसवणूक होते, ज्याला सामान्य माणूस नकळत बळी पडतो. कोणती फसवणूक? ज्या गोष्टींना सामान्य लोक आपली मालमत्ता किंवा ॲसेट समजतात त्या प्रत्यक्षात त्यांच्यासाठी लायबिलिटीज म्हणजेच आर्थिक ओझं असतात. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे केवळ समाजाला दाखवण्यासाठी किंवा स्वतःचं स्टेटस सिद्ध करण्यासाठी लाखभर रुपयांचा घेतलेला मोबाईल किंवा EMI वर घेतलेली महागडी गाडी. बरोबर. या गोष्टी खिशात पैसा टाकत नाहीत, तर दर महिन्याला खिशातून पैसा बाहेर काढतात. समाजातील बहुतांश लोक दिखाव्याच्या या दबावाखाली आयुष्यभर अशा लायबिलिटीज गोळा करतात आणि त्यालाच प्रगती समजतात. ही दिखाव्याची संस्कृतीच माणसाला त्या रॅट रेसमध्ये अडकवून ठेवते आणि याचा थेट संबंध गुंतवणुकीच्या नियमांशी जोडलेला आहे. गुंतवणुकीचे नियम म्हणजे ते कसे? समाजाकडून पिढ्यानपिढ्या एकच नियम शिकवला गेला आहे. पैसा हातात आला की आधी आवश्यक ते सगळे खर्च करा,
स्वतःचे शौक पूर्ण करा आणि महिन्याच्या शेवटी जे काही थोडेफार उरेल त्याची बचत करा. हो, आपण सगळे हेच ऐकत मोठे झालो आहोत. आधी खर्च, मग बचत. पण जे 1% लोक आहेत ते या नियमाला पूर्णपणे उलट करतात. त्यांचा नियम असतो आधी इन्व्हेस्टमेंट आणि मग जे उरेल त्यातून खर्च. यालाच आपण रिव्हर्स रूल किंवा उलट नियम म्हणू शकतो. अगदी. हा नियम ऐकायला सोपा वाटतो, पण प्रत्यक्ष अंमलात आणताना मानसिकता पूर्णपणे बदलावी लागते. कारण जेव्हा या 1% लोकांच्या हातात पैसा येतो तेव्हा ते नवीन फोन किंवा महागडे कपडे घेण्याचा विचार करत नाही. नाही करत. त्यांचा पहिला विचार असतो, हा आलेला पैसा मला आणखी पैसा कसा कमवून देईल. थोडक्यात सांगायचं तर ते पैशाला एका कामगारासारखं पाहतात. बरोबर. आपला प्रत्येक रुपया हा आपल्यासाठी काम करणारा एक सैनिक आहे आणि तो सैनिक इतर नवीन रुपये कमवून आणेल हा त्यांचा दृष्टिकोन असतो. पैसा दिखाव्यासाठी नाही तर संपत्ती वाढवण्यासाठी वापरला जातो. आणि मला वाटतं याच विचारधारेतून मल्टिपल स्ट्रीम्स ऑफ इन्कम म्हणजेच उत्पन्नाचे विविध मार्ग निर्माण होतात. हो. कोणताही श्रीमंत माणूस कधीच एकाच उत्पन्नावर, विशेषतः फक्त एका पगारावर अवलंबून राहत नाही. आपल्या स्रोतांमध्ये उत्पन्नाच्या 3 मुख्य मार्गांचं अत्यंत सुंदर विश्लेषण केलं आहे. त्यातला पहिला मार्ग कोणता? पहिला मार्ग म्हणजे ॲक्टिव्ह इन्कम. यामध्ये नोकरी किंवा दैनंदिन बिझनेस येतो जिथे प्रत्यक्ष वेळ द्यावा लागतो. पण ते तिथेच थांबत नाहीत. नाही. दुसरा मार्ग असतो पॅसिव्ह इन्कम, ज्यामध्ये गुंतवणुकीतून येणारा परतावा, मालमत्तेचं भाडं किंवा शेअर्सचे डिव्हिडंड येतात. इथे रोज काम न करताही पैसा प्रवाही राहतो. आणि यापुढचा जो तिसरा मार्ग आहे तो आजच्या काळात सर्वाधिक क्रांती घडवत आहे. तो म्हणजे स्केलेबल इन्कम. हे खूपच रंजक आहे. इथेच खरी गंमत आहे. हो ना. जेव्हा आपण YouTube व्हिडिओज, ऑनलाईन कोर्सेस, ॲप्स किंवा सॉफ्टवेअर निर्माण करण्याबद्दल बोलतो तेव्हा तिथे झिरो मार्जिनल कॉस्ट ही संकल्पना लागू होते. म्हणजे एकदाच मेहनत आणि अनेक वेळा पैसे. एकदम बरोबर. एखादा कोर्स किंवा ॲप बनवण्यासाठी पहिल्यांदा कदाचित 100 तास आणि काही हजार रुपये लागतील. पण एकदा तो तयार झाला की तो 10 लोकांना विकायला जेवढा खर्च येतो तेवढाच खर्च तो 1,00,000 लोकांना विकायला येतो. ही ती खरी सिस्टीम आहे. हेच ते रहस्य आहे जे त्यांना त्या 1% लोकांमध्ये नेऊन बसवतं. पण इथे मला एक प्रश्न पडतो. कोणता? ती भीती. हाच तो सर्वात मोठा अडथळा आहे. एका सामान्य माणसाच्या कृती न करण्यामागे हीच भीती असते. जर माझे पैसे बुडाले तर काय? जर मी अपयशी ठरलो तर काय? या विचारामुळे अनेक जण नोकरीच्या त्या सुरक्षित चौकटीतून बाहेरच पडत नाहीत. स्रोतांमधल्या माहितीनुसार हे 1% लोक या भीतीवर कशी मात करतात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ते कसं करतात? ते आंधळेपणाने जोखीम घेत नाहीत. ते कॅल्क्युलेटेड रिस्क घेतात. कॅल्क्युलेटेड रिस्क? हो. जेव्हा ते एखादा नवीन प्रकल्प किंवा गुंतवणूक सुरू करतात तेव्हा ते स्वतःला एक प्रश्न विचारतात, यातून जास्तीत जास्त वाईट काय होऊ शकतं? माझा जास्तीत जास्त किती लॉस होऊ शकतो? आणि त्या लॉस नंतर काय? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जरी मी यातून काही कमावलं नाही तरी मी काय नवीन शिकेन? म्हणजे त्यांच्यासाठी अपयश हा रस्त्याचा शेवट नसतो. अजिबात नाही. तो पुढच्या यशस्वी सिस्टमचा अभ्यास असतो, पूर्वतयारी असते. जोखीम घेण्याचा हा जो दृष्टिकोन आहे तो वेळेच्या वापराशी खूप जवळून जोडलेला आहे. अगदी बरोबर. सुरुवातीला आपण जो 24 तासांचा मुद्दा मांडला त्याचं खरं उत्तर इथे मिळतं. कसं? बघा, सामान्य लोक आपला हा मौल्यवान वेळ सोशल मीडियावरील रील्स, शॉर्ट्स, गॉसिप आणि तासनतास वेब सिरीज पाहण्यात घालवतात. ते वेळेला कन्झ्युम करतात. ते फक्त मनोरंजनाचे ग्राहक बनून राहतात. याउलट ते 1% लोक याच वेळेचा वापर स्वतःला अपग्रेड करण्यासाठी करतात. नवीन स्किल्स शिकणे, मार्केट समजून घेणे यात ते आपला वेळ इन्व्हेस्ट करतात. आणि स्रोतांमधील एका वाक्याचा इथे उल्लेख करणं मला खूप गरजेचं वाटतं. कोणतं वाक्य? वेळ गेला तर परत येत नाही, पण पैसा गेला तर तो परत येऊ शकतो. हे खूपच खोल वाक्य आहे. हो, हे वाक्य वेळेचं खरं मूल्य स्पष्ट करतं. आणि याच वेळेच्या संदर्भात समाजात एक खूप मोठा भ्रम पसरलेला आहे. तो म्हणजे योग्य वेळेची वाट पाहणे. एकदम बरोबर. कोणतीही नवीन सुरुवात करताना, मग ती गुंतवणूक असो किंवा स्वतःचा व्यवसाय, बहुतांश लोक म्हणतात थोडे अजून पैसे जमले की सुरू करेन. किंवा सगळं काही नीट समजलं की मगच सुरुवात करेन. पण वास्तव हे आहे की अशी कोणतीही परफेक्ट वेळ आयुष्यात कधीच येत नाही. परफेक्ट वेळेची वाट पाहणे हे केवळ स्वतःच्या निष्क्रियतेला दिलेलं एक गोंडस नाव आहे. हो ना? जे लोक खऱ्या अर्थाने सिस्टम उभी करतात ते अशा वेळेची वाट पाहत बसत नाहीत. ते म्हणतात मी आत्ताच सुरुवात करतो आणि वाटेत येणाऱ्या अडचणींमधून शिकत जातो. ते कृतीला सर्वोच्च प्राधान्य देतात आणि या कृतीच्या जोडीला ते एका अत्यंत शक्तिशाली नियमाचा वापर करतात. कंपाऊंडिंगची ताकद, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. हो, जेव्हा आपण कंपाऊंडिंग म्हणतो तेव्हा सहसा आपण फक्त पैशाच्या वाढीचा विचार करतो. पण हा नियम सवयी, ज्ञान आणि प्रयत्नांनाही तितकाच लागू होतो. श्रीमंत मानसिकता ही कधीच एका रात्रीत मोठी उडी मारण्याचा विचार करत नाही. त्यांना लॉटरी लागण्याची वाट पाहायची नसते. बरोबर.
ते 5 ते 10 वर्षांच्या दीर्घकालीन सिस्टीमवर काम करतात. जर एखाद्या व्यक्तीने रोज स्वतःमध्ये फक्त 1% सुधारणा केली, रोज फक्त एक नवीन गोष्ट शिकली, तर वर्षाच्या शेवटी येणारा परिणाम हा थक्क करणारा असतो. एका सामान्य माणसापेक्षा ते अनेक पटीने पुढे गेलेले असतात. पण इथे आणखी एक महत्वाचा पैलू समोर येतो. ज्ञान विरुद्ध कृती, म्हणजेच नॉलेज व्हर्सेस ॲक्शन. आजच्या इंटरनेटच्या युगात ज्ञानाची काहीच कमतरता नाहीये. अजिबात नाही. पण पैशावरची किंवा यशावरची हजारो पुस्तकं वाचून किंवा दिवसभर व्हिडिओ पाहून कोणीही श्रीमंत होत नाही. ज्ञान ही केवळ एक सुप्त ताकद आहे. तिचं खऱ्या ताकदीत रूपांतर तेव्हाच होतं जेव्हा त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर केला जातो. म्हणजेच आज शिकलेली एखादी नवीन संकल्पना जोपर्यंत आजच अंमलात आणली जात नाही, तोपर्यंत ती निरुपयोगी ठरते. जेव्हा एखादी व्यक्ती सातत्याने ही कृती करत राहते तेव्हाच खऱ्या अर्थाने एक नवी सिस्टीम आकार घेऊ लागते. आणि मग लोक काय म्हणतात? लोक म्हणतात, हा माणूस तर रातोरात यशस्वी झाला, ओव्हरनाईट सक्सेस. पण त्या रातोरात मिळालेल्या यशामागे त्या व्यक्तीचं कित्येक वर्षांचं रोजचं शिकणं, रोज आलेलं अपयश पचवणं आणि न चुकता रोज केलेली कृती लपलेली असते. जगाला फक्त अंतिम परिणाम दिसतो, पण त्यामागील ती अदृश्य सिस्टम दिसत नाही. म्हणूनच हा संपूर्ण प्रवास मानसिकतेवर आधारित आहे. म्हणजे गरिबाची मानसिकता विरुद्ध श्रीमंताची मानसिकता. हो. जेव्हा एखादी कठीण परिस्थिती समोर येते तेव्हा एक सामान्य मानसिकता लगेच माघार घेते आणि म्हणते, हे खूप कठीण आहे, हे माझ्यासाठी नाही, मी नाही करू शकत. पण त्याच परिस्थितीला जेव्हा एक श्रीमंत मानसिकता सामोरी जाते तेव्हा ती म्हणते, मला आज हे येत नाहीये हे खरं आहे, पण मी हे शिकेन, मी यातून मार्ग शोधेन आणि मी माझी सिस्टम तयार करेन. ही शिकण्याची तयारीच त्यांना वेगळं ठरवते. आणि म्हणूनच श्रोतांमधील ते वाक्य खूप महत्वाचं ठरतं. पैसा आधी डोक्यात तयार होतो आणि मग तो खिशात येतो. अगदी बरोबर. हे वाक्य खरोखरच विचार लावणारं आहे. या संपूर्ण विश्लेषणावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की या 1% लोकांनी केवळ इतरांपेक्षा जास्त मेहनत केलेली नाहीये, तर त्यांनी या खेळाचे नियमच बदलून टाकले आहेत. जोपर्यंत आपण आपला वेळ विकून पैशांची अपेक्षा करत राहू, तोपर्यंत आपण त्या रॅट रेसमधून बाहेर पडू शकणार नाही. सिस्टीम उभी करणं हाच एकमेव मार्ग आहे. आणि आता या चर्चेचा मोठ्या चित्राशी संबंध जोडण्याची वेळ आलीय. फायनान्शियल फ्रीडम. हो, आजचा हा विषय केवळ श्रीमंत कसे बनावे यापुरता मर्यादित नाहीये. तो आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याबद्दल आहे. आयुष्यभर केवळ पुढच्या महिन्याच्या पगारासाठी आणि आलेली बिलं भरण्यासाठी काम करत राहायचं, की आजपासूनच अशी एक सिस्टीम बनवण्यास सुरुवात करायची जी भविष्यात आपल्याला या संघर्षातून खऱ्या अर्थाने मुक्त करेल. हा निर्णय घेण्याची हीच ती वेळ आहे, कारण समाजात सिस्टीम बनवणारे लोक अत्यंत कमी असतात आणि म्हणूनच ते मोजके 1% लोक जगातील बहुतांश संपत्तीचे आणि वेळेचे खरे मालक असतात. नक्कीच. हे सगळं समजून घेतल्यानंतर एका अत्यंत वेगळ्या आणि ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष वेधणं मला गरजेचं वाटतं. कोणता प्रश्न? आज आपण सिस्टीम बनवण्याबद्दल इतकं सविस्तर बोललो, जी आपल्यासाठी काम करेल आणि आपल्याला वेळेचं स्वातंत्र्य देईल. पण तंत्रज्ञान ज्या अफाट वेगाने पुढे जात आहे ते पाहता भविष्यातील एका मोठ्या शक्यतेवर विचार करणं क्रमप्राप्त आहे. मला वाटतं तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे वळत आहात. हो, हा मुद्दा आपल्या मूळ स्रोतांमध्ये थेट आलेला नसला तरी या चर्चेचा एक नैसर्गिक पुढचा टप्पा म्हणून तो उभा राहतो. जर आपण आजच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिलं तर भविष्यात सिस्टीमच माणसाचं बहुतांश काम करणार आहे हे स्पष्ट दिसतंय. बरोबर. जर AI तंत्रज्ञान या सर्व व्यावसायिक प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित करू लागलं तर मानवी श्रमाची किंवा वेळेची गरज अत्यंत कमी होईल. मग अशा परिस्थितीत ॲक्टिव्ह इन्कम म्हणजेच केवळ वेळेच्या बदल्यात काम करून पैसे कमवण्याची संकल्पना पूर्णपणे संपुष्टात येत का? हा खरोखरच अंगावर काळका हाणणारा विचार आहे. जर सॉफ्टवेअर, मशीन आणि AI सर्व प्रगत कामं करू लागले तर वेळेच्या बदल्यात मिळणाऱ्या सुरक्षित नोकऱ्यांचं काय होईल? आणि जर असं झालं तर ज्या लोकांनी आज स्वतःचे ॲसेट्स किंवा स्वतःची सिस्टीम बनवलेली नाही ते लोक भविष्यातील या पूर्णपणे ऑटोमेटेड अर्थव्यवस्थेत कुठे उभे असतील? त्यांचे आर्थिक भवितव्य काय असेल? ज्यांच्याकडे ॲसेट्स आहेत ते अधिक श्रीमंत होतील आणि जे फक्त पगारावर अवलंबून आहेत त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. हाच तो अंतिम आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे, ज्यावर ऐकणाऱ्या प्रत्येकाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाचा वेग पाहता हा भविष्यातील धोका नसून आजची वास्तविकता बनत चालला आहे. त्यामुळे स्वतःची सिस्टीम तयार करणे, स्वतःचे डिजिटल किंवा आर्थिक ॲसेट्स निर्माण करणे हा आता केवळ श्रीमंत होण्याचा किंवा लक्झरीचा मार्ग राहिलेला नाही. भविष्यातील बदलत्या अर्थव्यवस्थेत टिकून राहण्याची ती एक अत्यावश्यक गरज बनली आहे. अगदी खरे. आणि याच अत्यंत महत्वाच्या आणि विचार प्रवृत्त करणाऱ्या मुद्द्यावर आपण आजचं हे सखोल विश्लेषण इथेच थांबूया. काळ बदलत आहे, तंत्रज्ञान बदलत आहे आणि त्यासोबतच आपलं पैशाकडे पाहण्याचे आणि काम करण्याचे नियम हे बदलले पाहिजेत. पगाराच्या सुरक्षिततेत न अडकता भविष्याचा वेध घेत स्वतःची सिस्टीम उभी करण्यावर नक्की विचार सुरू करा. आणि कृती करा. हो, कृती महत्वाची.
एका नव्या आणि तितक्याच रंजक विश्लेषणासह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत सतत नवीन शिकत रहा आणि येणाऱ्या काळासाठी स्वतःला अपग्रेड करत रहा.